नमस्कार, मनीषा रेसिपीमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे। आज आपण करणार आहोत गवारीच्या शेंगांची भाजी। तर आता मी गॅसवरती पॅन गरम करायला ठेवलेला आहे। त्यावरती मी मोहरी, जिरी, लसूण आणि आपण हिरव्या मिरचीचं वाटण केलं आहे। तर हिरवी मिरची आणि थोडीशी 1 चमचा हळद घालून घ्यायची आहे आपल्याला। आता हे सर्व आपण परतून घेणार आहोत। पहिले मिरची आणि लसूण छान आपण परतून घेऊया। आता 1 चमचा मी हळदही घातली आहे। आता हे सर्व मिश्रण छान हलवून घेऊया। तेलावरती असं व्यवस्थित परतून घ्यायचं आणि त्यानंतर आपण गवारीच्या शेंगा धुवून ज्या घेतलेल्या आहेत त्यावरून याच्यावरती घालायच्या आहेत। तर आता थोडंसं असं छान मिरची परतून झाली की आता मी याच्यावरती शेंगा घालून घेत आहे। चवीपुरतं आधी मीठ घालून घेऊया, म्हणजे मिरचीमध्ये मीठ व्यवस्थित मिक्स होते आणि आपल्या मसाल्याला छान टेस्ट येते। तर आता मी वरून शेंगाही घालून घेतलेल्या आहे। आता मिरची, मसाला आणि शेंगा आपण चांगल्या हलवून त्या व्यवस्थित मिक्स करून घेऊया, जेणेकरून सगळा मसाला आपल्या या शेंगांना लागला पाहिजे। आता आपण छान हलवून घेऊया। थोड्याशा परतून झाल्या की आपण या शेंगा पाणी न घालताच शिजवणार आहे। तर कोवळ्या आहे त्यामुळे त्या पटकन शिजल्या जातात। छान शिजल्यावर असा थोडासा कलरही चेंज होतो। आता मी यावरती कोथिंबीर घालून घेतली, तीही आपण चांगली मिक्स करून घेऊया। आता यानंतर छान मिक्स झाले की थोडंसं आपण झाकण ठेवून आधी शिजून घेऊया। थोडंसं शिजून झाले की यावर आपण 2 चमचे शेंगदाण्याचा कूट घालणार आहोत। तर तो कूट मी घालून घेतलेला आहे। बाकी इतर कोणतेही मसाले आपण वापरलेले नाही। खूप छान चवदार अगदी लागतात ह्या शेंगा। झटपट होणारी आणि कमी मसाल्याची रेसिपी आहे। आता आपलं सर्व मसाले घालून झाले आहे। थोड्या वेळ आपण झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर व्यवस्थित शेंगा परतून घ्यायच्या आहेत। शेंगदाणे सगळीकडे छान असे मिक्स करून घ्यायचे। आता आपल्याला ह्या 4-5 मिनिटं अशा शिजून द्यायच्या आहे। तर चांगलं मिक्स करून झाल्या की परत आपण ह्याच्यावरती झाकण ठेवून या शिजून घेणार आहोत। खूप छान चवीच्या लागतात ह्या शेंगा। मी थोडासा पाण्याचा शिपका देऊन घेतला, कारण फार असं एकदम वातडल्यागत शेंगा व्हायला नको, म्हणून असा हलकासा पाण्याचा शिपका दिलेला आहे आणि त्यावरती झाकण ठेवून मी त्या आता 3-4 मिनिटं अशाच शिजून देणार आहेत। म्हणजे पाहू शकता तुम्ही आता ह्या शेंगा आपल्या शिजून झाल्यात आणि आपण पाणीही जास्त वापरले नाही किंवा असं एकदम सुक्कं असं शेंगा हे पण नाही होऊन दिल्या। पाहू शकता पूर्ण शेंग आपली शिजून तयार झालेली आहे। अशी ही गवारीच्या शेंगांची सुक्की भाजी। आता मी तुम्हाला गवारीच्या शेंगांची पातळ भाजीची ही रेसिपी दाखवत आहे। यासाठी मी शेंगदाणे आणि हिरवी मिरची भाजून घेतलेली आहे। थोडंसं असं आपण भाजून याचं मिक्सरमध्ये आपल्याला वाटण करायचं आहे। तर आता मी मिक्सरमध्ये काढून घेतलं। त्यावर कोथिंबीरची जी देठं असतात ती वाटणाला घातली, म्हणजे भाजीला छान हिरवागार रंग येतो। आता पॅन आपला गरमच आहे। मी आधी गवारीच्या सुक्या शेंगा करून घेतल्या आणि त्याच पॅनवरती तेल ठेवून जिरी मोहरीची फोडणी घातली, हळद घातली आणि त्यानंतर खोबरं आणि लसणाचं वाटण घातलं। आता हे छान आपण परतून घ्यायचं आहे आणि याच्यावरती आपण गवारीच्या शेंगा स्वच्छ धुवून मग घालायच्या आहे। तर आता मी बघा मी त्या सर्व तव्यावरती घातल्या आहेत। आता आपण छान त्यांना परतून घेऊया आणि यावरही मी कोथिंबीर घालून घेतली। आता यानंतर आपल्याला
मीठ घालायचं आहे चवीपुरतं आणि हे चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आणि शेंगदाणे आणि जे आपण कोथिंबीर आणि हिरवी मिरचीचं वाटण करून घेतलेलं आहे तेही आपल्याला घालून घ्यायचं आहे. पहिलं हे मसाले घालून अशा शेंगा छान मी परतून घेतल्या आणि त्यानंतर आता आपण वरून ते वाटणही घालून घेतलं आणि यावरती आता आपल्याला पाणी घालून छान मिक्स करून घ्यायचं आहे. वाटण घट्टसर होतं म्हणून मी पहिलं असं थोडंसं पाणी घालून ते व्यवस्थित मिक्स केलं. त्यानंतर वरून पाणी घालून आपल्याला आता ह्या शेंगा 6-7 मिनटं शिजून द्यायच्या आहेत. चवीपुरतं मीठ आणि पाणी वगैरे सर्व घातल्याच्या नंतर आता आपल्याला या शेंगा शिजून द्यायच्या आहेत. तर आता ह्या झाकण ठेवून मी अशाच 5-6 मिनटं शिजून देणार आहे. एकदम छान ह्या चवीला बनतात आणि भाकरीसोबत असं चुरून पण तुम्ही खाऊ शकता किंवा चपातीसोबतही तुम्हाला ह्या खायला खूप छान लागतात. मी निवडतानाच जास्त कोवळ्या शेंगा बाजूला करते आणि थोड्याशा जाडसर शेंगा आहे त्या बाजूला करते. म्हणजे जाड शेंगांची मी रस्सा भाजी बनवते आणि ज्या एकदम कोवळ्या आहेत त्या शेंगांचं मी अशा सुक्या शेंगा करते. म्हणजे त्या पटकन शिजल्या जातात आणि ज्या जाड शेंगा असतात त्या आपण असं पाण्यामध्ये शिजून घेतो त्याच्यामुळं मग त्या याच्यात व्यवस्थित शिजल्या जातात. म्हणून मी निवडतानाच दोन्हीही करते. म्हणजे डब्यालाही भाजी होते किंवा आपल्याला भाकरीसोबत असं चिरून खायची असेल तरी ही भाजी अगदी अप्रतिम लागते. आता पाहू शकता आपल्या शेंगा अशा शिजत आलेल्या आहे. मी चेक करून पाहते शेंग शिजली की नाही. त्यानंतरच आपण गॅस बंद करायचा आहे. आता आपल्या शेंगा चांगल्या शिजून झालेल्या आहे. अशाच गरम शेंगांवर आपल्याला झाकण ठेवून अशाच ह्या वाफवायला ठेवायच्या आहेत. म्हणजे कालवणाची छान टेस्टही राहते आणि आपल्या शेंगा चांगल्या शिजून मऊसूद होतात. एकीकडे माझ्या चपात्याही झालेल्या आहे. सकाळची घाई असते डब्याची, मुलीचा डब्बा द्यायचा आहे त्यामुळं गडबड आहे. एकीकडे चपाती आणि एकीकडे भाजी दोन्हीही चालू आहे. तर आपली आता चपात्याही झाल्या आहे आणि गवारीची शेंगही रेडी झालेली आहे. पाहू शकता तुम्ही किती छान हिरवागार कलर आलेला आहे. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.